काही वेळापूर्वी इलेक्शन कमिशननी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदजी पवार, शरदचंद्र पवार असं नाव जाहीर केलं. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार. मी काल माझ्या पहिल्या मुलाखतीत किंवा माझा जो पहिला बाईट घेतला आणि रिझल्ट आल्यानंतर तेव्हाच सांगितलेलं, आमचा प्राण शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार, आमची निशाणी शरद पवार आणि आमचा जीव शरद पवार. शरद पवारांशिवाय या पक्षात काहीच नव्हतं. शरद पवारांनी हा पक्ष जन्माला घातला हे नियतीने दाखवून दिलं. आता नियतीने नावच दिलं शरद पवार, कारण का त्यांनी घड्याळ मनगटावरनं चोरलं पाकिट मारासारखं. पण मनगट आमच्याकडेच आहे ना. आणि लढाई इतिहास काय सांगतो? इतिहास हे सांगतो की मनगटाच्या जोरावरती लढाई लढली जाते. हे चोरांनी लक्षात ठेवावं होतं, पाकिटमारांनी. सैन्य किती मोठं आहे याच्याकडे कधीच जगाने बघितलं नाही. मनगटात जोर कोणाच्या हे बघितलं. मनगट आमच्याकडेच राहिलं. चोरांनी घड्याळ नेलं, अलिबाबा 40 चोरांनी. त्यामुळे आम्हाला उलटा आनंद झाला. काल मी जे बोललं ते सत्यात उतरलं की आमचा पक्षच शरद पवार आहे. आणि महाराष्ट्राला पण कळलं आता की शरद पवारांनीच जन्म दिलेला पक्ष परत त्यांच्याकडे झाला. आता ह्यांच्यात हिंमत असाल तर लावावं ना नाव. NCP राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार, NCP राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे, NCP राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल. लावा नाव. तसंही नाव तुमचं नावच कुठे नाही आहे. शरद पवार हे जन्मदाते आहेत, हे नियतीने सिद्ध केलं. आणि ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. कारण का निवडणूक आयोगाचा निकाल हा इतका दुटप्पी, इतका संभ्रमित करणारा आहे. त्याच्या प्रत्येक पानामध्ये विरोधाभास आहे. प्रत्येक पानामध्ये त्यांनी आमच्याकडनं सादिक अलीची जी केस आहे, ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी आणि अजून एक पर्याय दिला होता. त्यांनी सांगितलेलं आहे सादिक अलीची केस बाजूला ठेवा. ते आमच्याकडे म्हणजे त्यांच्या जजमेंटमध्ये, म्हणजे ते पहिलं शेवटचं जे आर्ग्युमेंट झालं आहे त्याच्यामध्ये टाईप केलेला आमच्याकडे पुरावा आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही एक पर्याय सुचवा काय करायचं. तर आम्ही पर्याय सुचवला की हा पक्ष बळकट करण्यासाठी कोणाचे प्रयत्न होते आणि कोणी हा पक्ष बळकट केला हे आपण शोधून काढावं. तर त्यांनी पेपरमध्ये असं टाईप केलं की आम्ही ह्यांना पर्याय द्या म्हणून सांगितलं, तरी यांनी कुठलाही पर्याय दिला नाही. इतकं खोटं, धादांत खोटं इलेक्शन कमिशन कसं बोलू शकतं? आणि सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन फक्त एकतर म्हणजे विरोधाभासाची निवेदनं करतायत किंवा खोटं बोलतायत. आणि माझं स्पष्ट मत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाहीच, कठपुतली आहे ती. कठपुतली इन्स्टिट्यूशन. 2019 पासून ह्या पक्षामध्ये फूट पडली होती किंवा विरोध सुरू झाला होता, रिवोल्ट सुरू झाला होता. मग 2019ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, म्हणजेच ते काय, ते फायनान्स मिनिस्टरची शपथ कशाला घेतली? शेवटी काकांच्या पायावर गेल्यानंतर काकांनी माफ केला म्हणून ते मिळालं ना. हे इलेक्शन कमिशनला कुठल्या शक्तीने येऊन सांगितलं की बंड सुरू झालं होतं? जेव्हा शरद पवारांची निवड झाली आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रीय संमेलन झालं 10/9ला आणि जे 10 आणि 11ला, त्याच्यामध्ये अजित पवार जे बोलले त्याच्यानंतर पत्रकारांशी, त्यांनी सांगितलं शरद पवारांची निवड योग्य आहे, शरद पवार हेच आमचे नेते आहेत. हे तर त्यांनी 3 जुलैला पण सांगितलं, 3 जूनला पण सांगितलं की शरद पवार हेच आमचे नेते आहेत. मग कुठे विरोध सुरू झाला? निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं. कारण का 30 तारीख जर दाखवली असती तर ती संपूर्ण तयारी हे झालेलं आहे ते अनधिकृत आहे हे सिद्ध झालं असतं. एका बंद खोलीमध्ये तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही ठरवू शकत. तुम्हाला त्याचे काही नियम पाळावे लागतील. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे हा गडबड घोटाळा आहे. थोडक्यात
शरद पवारांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं हा जो कट आहे, या कटातले जे प्रमुख आरोपी आहेत ते कोणी नाही दुसरं, ते अजित पवार आहेत. त्यांनी कोणाची मदत घेतली बितली ती माझ्या दृष्टीने गौण आहे. बॉम्ब कोणी फेकला हे महत्त्वाचं नाही, बॉम्ब बनवणारा कोण होता ते अजित पवार आहेत. तेव्हा ते परवा जे बोलले की मला माहीत नाही यांची कुठली निवडणूक शेवटची ठरणार आहे, म्हणजे तुम्ही आधी त्यांच्या मृत्यूची याचना केली आणि काल तुम्ही प्लॅन करून त्यांचा राजकीय गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि घोटलात. तेव्हा तुमचे हातही थरथरले नाहीत, तुम्हाला लाजही वाटत नाही, कारण का तुम्ही भावना शून्य आहे, तुम्हाला हृदय नाहीच आहे, तुम्ही हृदय झाडावर ठेवून आलेले आहात. ते नाही का एक लहानपणी स्टोरी सांगायचे की ते मारायला जातो आणि शेवटी सांगतो मी तर हृदय झाडावर ठेवून आलो आहे. हे झाडावर ठेवलं यांनी हृदय. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही करा, तुम्ही पाकीटमारासारखं घड्याळ चोरलं आहे पण मनगट तोडायचं विसरलेलं आहात. ते मनगट शरद पवारांचं आहे. ते 40शीत जे होतं तसंच आज आहे, ते 60ीत जसं होतं तसंच आज आहे, 84व्या वर्षीही तसंच आहे. किंबहुना आता जास्ती मजबूतीने उभा राहील तो माणूस. तो जेव्हा जेव्हा संघर्षाला उभारला तेव्हा तेव्हा ते जास्त ताकदीने उभे राहिले. आणि एक कोणतरी शहाणा बोलला आत्ता काल काहीतरी की जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरात आग लावतोय. त्या आग लावण्याचे धंदे मी नाही केलेत कधी आयुष्यात. मी जर काही चुकलो असतो तर शरद पवारांनी माझा कान पकडला असता, कान. तुमच्या नादाला लागून पुतण्या, तुमच्या जे बोलले आहेत त्यांना सांगतो, तुमच्या नादाला लागून तो पुतण्या खराब झाला. कारण तुमच्या रक्तात ते होतं. जे माझ्या विरोधात बोलले त्यांचं नावही घेत नाही मी, तुमच्या रक्तात ते होतं, रक्तात. तुम्ही तुमच्या बहिणीला किती त्रास दिला, तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला, हा इतिहास माहिती आहे ना तुम्हाला. महाराष्ट्राला माहीत नसेल पण परळीतल्या अख्ख्या गावागावात त्याची चर्चा आहे. तेव्हा मला नाही बोलायचं आणि तुमच्यासारख्याने तो बोलायचंच नाही. तो बोलण्याचा अधिकार फक्त एकाला आहे, शरदचंद्र गोविंदराव पवारांना. मी जे बोललो आहे तो उघडपणाने बोललो आहे, मागे नाही वळून बोललो की तुमच्या भाषणात हे सिद्ध होतं की तुम्हाला प्रतिभा काकींचं कुंकूच पुसायचं आहे आणि काल राजकीय हत्या केलीत तुम्ही. आम्ही चुकीचं काय बोलतो आहे? आम्ही चुकीचं अजिबात बोलत नाही आहे. ज्या पक्षाची स्थापनाच शरद पवारांनी केली होती, ज्या पक्षाची निर्मितीच शरद पवारांनी केली, ज्या पक्षाचे संगोपन शरद पवारांनी केलं, ते वाढवलं शरद पवारांनी, ते मोठं केलं शरद पवारांनी, वृक्षा एवढं मोठं करून तुम्हाला सावली दिली शरद पवारांनी. त्या वृक्षाच्या मुळाशीच घ्याव घातलात ना राजा तुम्ही, आणि वरती तोंड करून बोलताय. ते आत्ता प्रफुल्ल पटेल बोलले स्पीकिंग ऑर्डर आहे. अहो आम्ही वाटली ना स्पीकिंग, आम्हाला पण इंग्लिश येतं, आम्हालाही कळतं. पण प्रफुल्ल पटेलची निर्मिती कोणी केली? 91 साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं? दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली? हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं? या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे. भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं. तुम्ही लोकसभेत पडलात, त्याच्यानंतरही तुम्हाला विमानोड्डाण मंत्री केलं साहेबांनी, आणि ते पण इंडिपेंडंट चार्ज, म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला. कुठल्याही मीटिंगला जायचं झालं. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.